आजचा अध्याय आहे अध्याय 27वा. करमर्देश्वर कीर्तन. करमर्देश्वर कीर्तन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. गौरीखंडम ततो गच्छेत सर्वदेव नमस्कृतम तत्र स्नानेन लभते सर्वतीर्थफलम नरहा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर सर्व देवांनी वंदित गौरीखंडास जावे. तिथे स्नान केल्याने मनुष्य सर्व तीर्थांचे फल प्राप्त करतो. हे नृपश्रेष्ठ, तिथे तिलोदक दिल्याने पितरांना निस्संदेह अक्षय तृप्ती होते. तिथे पापहारी श्रेष्ठ गौरीखंडेश्वर नावाचे रत्नजडित लिंग जलाच्या मध्यभागी आहे. ते मनुष्य पाहू शकत नाही, परंतु सर्व देवतांकडूनच त्याचे पूजन केले जाते. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनिवर्य, त्या तीर्थास गौरीखंडेश्वर नाव कसे पडले, कसे प्राप्त झाले? तुम्हाला माहीत असलेले आपण मला यथायोग्य कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. प्राचीन काळी सर्व देवगणांनी तारकासुराला मारण्याकरिता श्री महादेवाचे पत्र कुमार सेनापतीच्या अधिकारात स्थापित केले. त्या सेनापतीने सर्व देवपत्नींची कामना केली. त्या सर्व उमा महेश्वरपुरात प्राप्त झाल्यात. स्त्रियांसहित कुमाराबद्दल ऐकून पार्वती देवी उदास झाली. ज्या ज्या स्थानी कुमाराने त्यांची इच्छा केली त्या त्या स्थळी पार्वती देवी गेली. मातेला पाहून कुमार लज्जित झाले व मोरावर आरूढ होऊन देवांसहित तिथून निघून गेलेत. त्या पाठोपाठ रडवेली माता पार्वती देवीही गेली आणि तिने श्री महादेवाचे पूजन करून श्री नर्मदा पार केली. त्यामुळे ते तीर्थ त्रैलोक्यात गौरीखंड नावाने विख्यात झाले. तिथे कुमारेश्वर नावाचे लिंग स्थापित केले आहे. मयुरेश्वर लिंगही भुक्ती मुक्ती फल देणारे आहे. ज्या देवाच्या महात्म्याने मयूर स्वर्गात गेले त्या देवाच्या पूजनाने तिर्यक योनी प्राप्त होत नाही. हे महाराज, त्यानंतर करमर्दा संगम तीर्थास जावे. जिथे स्नान केल्याने संसारातून मुक्ती मिळते. हे भरतवंशोत्पन्न राजा, तिथे करमर्देश्वर लिंगाचे पूजन करावे. त्या तीर्थक्षेत्री पितरांचे तर्पण केल्यास मनुष्य स्वर्ग प्राप्त होतो. राजा युधिष्ठिरने सांगितले, हे महाभाग, करमर्दाच्या उत्पत्ती संबंधी कथन करावे. आपण भूत भविष्याचे तत्व तसेच त्रिकाळ व तिन्ही वेद जाणता. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. हे राजा, जसे पाहिले तसेच सांगतो, तुम्ही एकाग्रचित्ताने ऐका. मैत्रेय ऋषींनी सेवित पवित्र आश्रम होता. तिथे कंदमुळे व फलाहार करणारे हजारो मुनी तप करण्यासाठी सदैव निवास करत होते. हे राजा, एकदा कुशध्वज नावाचा एक छत्राधिपती सूर्यग्रहणाच्या वेळी मुनिवर्यांच्या आश्रमात श्री नर्मदा तटावर आला. तिथे उतरलेल्या सर्व मुनींना नमस्कार करून त्यांनी सांगितले, आज पितरांचा श्राद्ध काळ आहे. आपण सर्व माझ्यावर प्रसन्न व्हावे. ऋषी वदले. एकदा व्यायलेल्या दुभत्या गाय वासरासहित सुंदर वर्णाच्या घंटा व आभूषणांनी शोभित 1,00,000 गायी देव व पितरांसाठी होमार्थ देण्यास तुम्ही समर्थ व्हाल तेव्हा श्राद्ध करण्यास प्रवृत्त होऊ, हे सत्य तुम्हास सांगितले. त्या ऊर्ध्वरेत म्हणजेच आजन्म ब्रह्मचारी मुनींचे हे वचन ऐकून कुशध्वज राजा यथार्थपणे त्यांना म्हणाला, ब्रह्मचारींनी मला हे सांगून आमच्यावर कृपाच केली. हे मुनिश्रेष्ठ, मी या गायी निस्संदेह देईन. त्यानंतर श्राद्धात त्या ब्राह्मणांना भोजन देऊन त्या श्रेष्ठ राजाने कुशसहित जल देऊन त्यांच्याकरता त्याच वेळी गायीही दिल्या. दान दिल्यावर अति आनंदाने राजा स्वनगरीस निघून गेला. ब्राह्मण होम करण्यासाठी तिथेच राहिले. एक दिवस घोररूप बुभुक्षित महादात असलेले विकृत व भयानक राक्षस प्राप्त झाले. त्या ब्राह्मणांच्या गायी खाण्याकरता प्राप्त झालेले ते विकृत रूपाचे कर्कश आवाज करणारे राक्षस पाहून त्या स्थानातील गायींनी धावत जाऊन श्री नर्मदात प्रवेश केला. त्या सर्व कामधेनू तत्क्षणी दिव्यलोकात स्थित झाल्या. त्यानंतर ते भुकेले राक्षस ब्राह्मणांचे भक्षण करण्याकरता निघाले. तेव्हा हे व्रतधारी ब्राह्मण परमेश्वराचे स्मरण करू लागले. राक्षसांनी पीडित ते श्री नर्मदा जलात प्रविष्ट झालेत. तेव्हा श्री विष्णूच्या घामापासून निघालेला एक प्रवाह श्री नर्मदास येऊन मिळाला. सर्व देवतांनी वंदित गायींचे चरण चिन्ह सर्व देवतांनी वंदित गायींचे चरणचिन्ह तिथे दृष्टीस पडते. श्री विष्णूच्या चक्रातून बाहेर पडलेले ते करमर्देश्वर लिंग आहे, जे परम प्रभावशाली श्री विष्णूने तिथे प्रतिष्ठित केले
गायी व ब्राह्मण या तीर्थाच्या प्रभावाने ब्रह्मलोकात गेले. मी हे सत्य तुम्हाला सांगितले आहे. पृथ्वीवरील या त्या महातेजस्वी कर्मामुळे ते करमर्देश्वर तीर्थ हे सर्व पापनाशक आहे. तिथे स्नान करणारा मनुष्य स्वर्गात जातो आणि तिथे मृत्यू पावलेल्यांना पुनर्जन्म नसतो. हे श्रवण व कथन केल्यास हजार गोदानाचे फल प्राप्त होते. काय सांगतात इथे की गायी व ब्राह्मण या तीर्थाच्या प्रभावाने ब्रह्मलोकात गेले. मी हे सत्य तुम्हाला सांगितले आहे. पृथ्वीवरील त्या महातेजस्वी कर्मामुळे ते करमर्देश्वर तीर्थ सर्व पापनाशक आहे. तिथे स्नान करणारा मनुष्य स्वर्गात जातो व तिथे मृत्यू पावलेल्यांना पुनर्जन्म नसतो. हे श्रवण व कथन केल्यास हजार गोदानाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील करमर्देश्वर कीर्तन नावाचा 27वा अध्याय पूर्ण झाला. तर हे करमर्देश्वर कीर्तन, करमर्देश्वर तीर्थ सांगितलंय की इथं गायींनी राक्षसापासून बचाव करण्यासाठी गायींनी नर्मदा जलामध्ये प्रवेश केला आणि नंतर आता राक्षसांना गायी नाही भेटल्या तर ब्राह्मण त्यांच्यावरती राक्षस हल्ला करणार, तर ब्राह्मणांनी सुद्धा तिथं राक्षसांपासून सुटका करण्यासाठी त्यांनी तिथे नर्मदा तटामध्ये जलप्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा उद्धार झाला. तर असं हे करमर्देश्वर ती लिंग आहे तिथं. आणि इथं त्यांनी दिलेलं आहे की हे जो श्रवण करेल, पठन करेल, कथन करेल त्यांना हजार गोदानाचे फल प्राप्त होते, हेही दिलेलं आहे. प्रत्येक अध्यायाचं केवळ स्मरण पठन केलं किंवा श्रवण केलं तरी सुद्धा किती पुण्यदायी आहे हे प्रत्येक अध्यायाच्या इथं दिलेलं आहे. तर आता हे कारण ह्यामध्ये जो सार लपलेला आहे प्रत्येक अध्यायामध्ये, तर तो सार आपल्या अंतरी आपण जेव्हा पठन करतो किंवा श्रवण करतो, कथन करतो, तर त्यावेळेला तो सार नकळत आपल्या अंतर्मनामध्ये प्रवेश करतो आणि अंतर्मनामध्ये तो प्रवेश केल्यानंतर साहजिकच आहे की ते जे हे अविनाशी असं ज्ञान आहे आणि त्यामुळे अंतर्मनात असं आपल्या चित्तामध्ये हे असं शुद्ध ज्ञान गेल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी मदत होते. हे ज्ञान जेव्हा आपल्या अंतरी जातं तेव्हा कळत नकळत आपल्या हातून जिथे 10 ठिकाणी आपले चुकीचे विचार होणार, तिथे निश्चितच अर्धे किंवा त्याहीपेक्षा आपले चुकीचे विचार, आपले चुकीचे कर्म, आपली चुकीची वाणी तिथे हळूहळू करत कमी 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 होत जाणार. त्यामुळे हे पुण्यदायीच आहे. जे आपण श्रवण करू, पठन करू, कथन करू, स्मरण करू, हे सर्व आपणाला हे पुण्यदायी आहे. त्यात असं कुठेही असं त्यामध्ये असं पूर्णतः सत्य आहे आणि अनुभवाचं शास्त्र आहे. तर हे आहे म्हणजे ते अनुभवल्याशिवाय आपणाला लक्षात येणार नाही. कधी कुठली वाचलेली, ऐकलेली गोष्ट, श्रवण केलेली गोष्ट आपणाला कधी कुठल्या प्रसंगी उपयोगी येईल हे काही आपण सांगू नाही शकत. कुठल्या प्रसंगी आपलं त्यातून कल्याण साधेल हे आपल्याला कोणालाही त्याचं माहीत नाही आहे. परंतु ते वेळ काळ नुसार आपलं त्या पठन केलेल्या, कथन केलेल्या, श्रवण केलेल्या गोष्टीतून त्याची गती आपल्याला वेळेकाळानुसार ही प्राप्त होणारीच असते. म्हणून इथे प्रत्येक अध्यायाचं तसं फल दिलेलं आहे. आत्ताच आपलं वाचन होण्याच्या अगोदरच एक व्हिडिओ पाहिला, म्हणजे मी थोड्यासाठीच आणि नेमका तो पुढे स्क्रोल केला असा, तर पुढे केला आणि तिथं जे नर्मदा जल दाखवलंय तर तिथे शिवलिंग दाखवलंय आणि गाईचं खूर दाखवलंय. गाईची दोन्ही खुरं म्हणजे गाईचं पाऊल आहे, तर तिथे तिचं पाऊल तिथे त्या दगडावरती प्रिंट झालेलं आहे एवढ्या अशा आकारात आणि शिवलिंग पण आहे. आत्ताच नुकतंच 10 मिनिटापूर्वीचीच गोष्ट आहे आणि तर ते आपल्या रेकॉर्डिंग्सचं पण मी थोडंसं लोड करत होते आणि तेवढ्या वेळात तो व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये मला नर्मदा जलामध्ये दगडावरती गाईच्या पावलांचं ठसे आणि शिवलिंग आणि एका ठिकाणी गाईच्या पावलांचे ठसे आणि शिवलिंग आहे आणि पुढे अजून तिथे त्या पात्रामध्ये अजून काही शिवलिंग निर्माण झालेत. मी तो व्हिडिओ पाठवते नंतर शोधून. मी सहज बघितला, सहजच असं हे केलं आणि
तो मोठा आहे तसा, पण पुढे ढकलल्यानंतर शेवटच्या भागामध्ये शेवटी त्यांनी ते दाखवलंय आणि नेमकं तेच आलं समोर आणि आत्ता आपण हे तीर्थ कदाचित दुसरं असेल, परंतु ते केव्हा कधी घडलं असेल तर तिथे ते ठसे आहेत. आता ते ठसे त्या दगडावरती अगदी बरोबर तसेच आहेत. अगदी स्पष्ट दिसतायत असे गाईच्या खुरांचे ठसे आहेत तिथे. तर हे आहे, तो मी करेन शेअर. तर असं आहे, की हा आत्ताच अनुभव घेतलेली गोष्ट आहे. तर आणि मला नाही माहिती आता हे पहिला अध्याय आपण वाचू तर त्यामध्ये हे गायीने नर्मदा तटीचा आश्रय जलामध्ये प्रवेश केल्यानंतर तिचा उद्धार झाला. तिचं तिच ती ती तिची गती इथे दिलंय त्यांनी, की स्वर्ग प्राप्त झालेली आहे. तर ते हे नव्हतं माहिती, की असं पुढे वाचनात येणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपणाला ईश्वरी तत्व हे प्रत्येक क्षणाला तसं अनुभव देत असतं.